नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा तर होणारच. या सदरात अंतर्गत आज आपण एक संवेदनशील विषयाला स्पर्श करणार आहोत की मानवाच्या गरजा अनेक असतात, पण त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतोय. नोकरी करतो, काम करतो, रोजंदारी करतोय आणि आलेल्या पैशातून सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करता करता काही बचतीची रक्कम तो गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु बचतीची रक्कम ही केवळ घरखर्च भागवण्यासाठी नाही आहे, पण या खर्चातून काही वेळेला चैनीच्या वस्तू आणि अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न मानव करत असतो. परंतु या बचतीच्या रकमेतून काही वेळेला भविष्याची एक आर्थिक तरतूद म्हणून देखील केली जाते. एक मानवाचं एक सवय आहे की जेव्हा बचतीची रक्कम वाढत जाते तसतसं त्यांना चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा थोडासा भास जास्त होतो. अशाच पद्धतीने सोने चांदी खरेदी करणे, दागदागिने, अलंकार आणि घरामध्ये असलेल्या चैनीच्या वस्तू देखील आपण खरेदी करत असतो. अशाच एका कुटुंबाने अनेक वर्षांनी बचत केलेली रक्कम थोड्या थोड्या का होईना सोने चांदी गोळा करून साठवून ठेवलेलं होतं. परंतु अचानक एका रात्री या कुटुंबावर एक आघात होतो की संपूर्ण 20 तोळा सोनं आणि 1.5 किलो चांदी चोरीला जातं आणि त्या घरावर एक मोठा आघात घडतो आणि त्या घरामध्ये असलेल्या कुटुंब सदस्यावर कशा पद्धतीचा मानसिक ताण निर्माण होतोय हे शब्दामध्ये सांगणं कदापि शक्य नाही. परंतु जेव्हा चोरी झाली, कशा पद्धतीने झाली, या संदर्भामध्ये त्या कुटुंबातील काही व्यक्तींनी जनदर्पण न्यूज चॅनलला भेट दिलेली आहे. त्यांच्याकडून त्यांचं गाऱ्हाणे कसं मांडणार आहेत हे आपण त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया, बघूया त्यांचं गाऱ्हाणं कशा पद्धतीने मांडतात. नमस्कार ताई. नमस्कार मॅडम. नमस्कार दादा. जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मॅडम, आपण सांगितलात की 15 महिन्यापूर्वी घरामध्ये असलेलं सोनं चांदी चोरीला गेलेलं आहे. पण हे चोरीला जाण्यापूर्वी तुम्ही काय करता, तुमचं पूर्ण नाव काय, कुठे राहता हे आपण जरा सांगा. मी सुनीता देशमुख, इकडचं आडनाव सुनीता प्रशांत अभ्यंकर. मी गेली 35 वर्ष आमचे सासरे वगैरे इथं पंधे सोसायटीमध्ये राहतात. आणि माझ्या म्हणजे मिस्टरांचं 5 वर्षाखाली निधन झालं. अगदी म्हणजे 27 डिसेंबर त्या दिवशी मी माझ्या माहेरी मुक्कामास होते आणि सकाळी उठून माझी मुलगी आणि सासरे समोरचं माझे 2 ब्लॉक आहे आमने सामन्याचं, समोरच्या ब्लॉकमध्ये रात्री झोपवली होती तिथे. आणि सकाळी उठून पाहते तर दरवाजा उघडा दिसला. म्हणून तिने पाहिलं. तिला वाटलं नेहमीप्रमाणेच असेल, सासरे उठले असतील अगोदर, त्यांनीच ठेवलं असेल. मग परत सासरे देखील आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपलं कुलूप म्हणजे तसंच अगदी म्हणजे काही न करता जसाला तसंच होतं, फक्त कुलूप काढून नेलेलं आहे आणि आतमध्ये सगळा मग अस्ताव्यस्त दिवाणावर पसारा दिसला. मग कपाटाच्या तिथं पाहिल्यावर तर सगळं आम्हाला चोरी झाली हे तिच्या लक्षात आलं. मग मुलीने तात्काळ मला फोन केला आणि मम्मा असं असं आपल्या घरातली चोरी, तुझं सगळं सोनं आपलं घरातच होतं का. तिलाही माहिती नव्हतं एवढं घरात आहे ते. कारण काय होतं, दिवाळीसाठी म्हणून घरात आणलेलं होतं सोनं आणि नंतर संक्रांत होऊ दे एवढं एकच 15 दिवसासाठी घरात ठेवा म्हणून मी ठेवले होते. ही माझी फार मोठी चूक झाली. पण या संदर्भामध्ये तुम्ही कोणाकोणाशी संपर्क साधला, तर कशा पद्धतीने तुम्ही चौकशी करण्यास भाग पाडलेला आहात? कोणत्या विभागातील पोलीस स्टेशनने या ठिकाणी आलेले आहेत? मुलीने लगेच 112ला कॉल केला. क्राईम ब्रँचचे बरेच पथक येऊन गेले, 2-3 श्वान पथक आले, हे आले, सगळे अगदी सगळं बघत होते. दिवसभर 12 वाजेपर्यंत तेच चालू होतं. मग मी तिकडून नळदुर्गहून आले इकडे गाडी करून डायरेक्ट बघितलं. मला म्हणजे काय सुचत नव्हतं, म्हणजे घरातलं असं काय होतं काय नाही इतकं म्हणजे म्हणजे माझे हेच नव्हते, मनस्थितीच नव्हती. काय होतं, किती ठेवला तुम्ही, मला पोलिसाचे वेगवेगळे प्रश्न विचारतात. बघा तुम्ही ठेवलात आहेत का, उगीच म्हणता, असं पण मला उलट तपासणी केली. पण माझं पूर्ण सोनं मी घरातच ठेवलेलं होतं आणि त्यांना असंही सांगितलं की मग मी दुसऱ्या दिवशी बघते. माझी मनस्थिती जरा हे झाल्यामुळे त्यांनी विचारलं, तर मी सोमवारी जाऊन लॉकरमध्ये बघते किती ठेवलं आहे. तर लॉकरमध्ये काहीच नव्हतं, मी घरातच आणलेलं होतं हे मी सांगून पुन्हा मी दुसऱ्या दिवशी पुरवणी दिलं. मग एकूण 20 तोळे 1.5 किलोच्याही वरती काही रोकड पैसे सुद्धा असतील, एकही त्यांनी मला पूर्ण म्हणजे माझ्या सासूपासून माझ्या सुनेपर्यंत तिन्ही याचं त्यांनी लुटलं. एका रात्रीतून सगळं लुटलं. दादा, या घटनेसंबंधी तुम्ही काय सांगू शकाल? आता त्यांनी प्रयत्न चालू आहे. आता पुढच्या 15 दिवसामध्ये आम्हाला ट्रॅक पोलीस म्हणजे हे चोर समजलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क करू. सध्या ते पुण्यात आहेत, राजस्थानला आहेत, अशी उत्तर त्यांच्याकडून मिळतात. दरवेळेस आम्ही पोलीस स्टेशनला जातो, तरी सध्या आम्ही त्याच कामात आहेत. एवढा दसरा होऊ द्या, दिवाळी होऊ द्या, तुमचंच काम आम्ही करणार आहोत, असं प्रत्येक वेळेस त्यांचं सांगणं आहे. फोन केला तरी म्हणजे ते कामात असतात,
त्यांच्या पद्धतीनं आमचं हे चालू आहे म्हणून सांगतात दरवेळेस. मॅडम, हे 20 तोळं सोनं आणि 1.5 किलो चांदी 1.5 किलोपेक्षा जास्त चांदी चोरीला गेलेलं आहे. साधारणतः याची किंमत आजच्या या बाजारभावाप्रमाणे जर पाहिलं तर 40 लाख रुपयेपर्यंत होतो. हे 40 लाख रुपये कमवणं आपल्याला आत्ताच्या कालावधीमध्ये शक्य आहे का? नाही शक्यच नाही. जी 35 वर्षाची सर्व्हिस सर्व्हिस त्याच्यामध्ये एवढं त्यांनी मी कमवलं. घेतलं होतं सर्व्हिस आणि झिरो झाली अशी झालं काम. ह्या जागेत जर दुसरी बाई असली असती तिथल्या जागेवरच हे केले असते, परंतु माझी एकल म्हणजे बरोबर. मग सिंगल मदर तुम्ही असल्यामुळे थोडंसं, हां. मला दोन्ही बाजू एकटीला घ्यावं लागते. माझ्या मुलीचं अजून लग्न व्हायचं, तिच्यासाठी मी थोडंसं आणून ठेवलेलं होतं. आणि हे जर माझं जर काय झालं तर माझ्या मुलीचं काय होईल म्हणून मी ह्या एकच हेतू ठेवला. तरी 8-15 दिवस माझ्या सगळ्यांनी मला समजावलं, तुला जर काय झालं तर काय करावं. यांनी स्वतःच पाहिलेलं आहे माझी सोनं ती परत अवस्था. मिळेल, परंतु परंतु माणूस माझी जर मिळणार नाही. कंडिशन भेटते तर माझी नोकरी सुद्धा गेली असती. मानसिक संतुलन बिघडल्यावर काय बरोबर करू. आहे. हो. त्या एकाच ह्याच्याने मी ठेवलंय की मिळेल. त्यांनी आशा दाखवत होते मिळेल म्हटल्यावर मी त्यांच्यावर भरोसा ठेवून राहिले. परंतु आज 1.5 वर्ष होत आहे, काही सुद्धा तपासा नाही, काही नाही. बाकीचे मी पाहिले आतापर्यंतच्या ह्याच्यात कुणाचंही सोनं गेलं किंवा डीसीपीचे बायकोचं मंगळसूत्र गेलं तर लगे 1 तासात ते हजर करतात. परंतु माझ्यासारख्या सामान्य बाईचं त्यांनी करू शकले नाहीत. मला खूप गोड बोलतात, सगळं करतात, पण आता मला सगळे ज्याला पाहिल्यानंतर मला हेच म्हणतात की सोनं सापडलेलं असतं, हे असतं, पण कुणीही मला त्याचे थांगपत्ता लावू दिला नाही. दादा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही वारंवार या अधिकाऱ्याकडे जाता, त्यांना भेटता, करता. ते स्वतः अधिकारी असं म्हणतात की ते चोर पुण्याला गेले, मुंबईला गेले, गुजरातला गेले. याचा अर्थ असा झाला की त्या अधिकाऱ्यांना हे चोरणारे चोर त्यांना माहीत आहेत. हां, तसं मग असं असताना देखील अधिकाऱ्याकडून अशा पद्धतीचा तपास का होत नाहीये? याबाबत तुम्ही काय सांगाल? तेच कळत नाही मला की आता ते गुजरातला गेले, फेब्रुवारी तिकडे मध्ये गेले, मिळते म्हणलं तर बघा. फेब्रुवारीपर्यंत काम होईल तुमचं, हा. 31 मार्चला होईल असं ते प्रत्येक वेळेस सांगते. त्यांना आता जे कोण चोऱ्या करत असतील त्यांना माहिती आहे, त्यांनी आपल्याला तर काय माहित, पण ते आहेत, ट्रॅक झालेत. पण परत विचारले की म्हणते ते तुमच्या चोरीचे नव्हते, ते दुसरे याचे होते. आता हे असाच प्रकार दरवेळेस चालू आहे. मॅडम, या रकमेच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणालात की आता दादा म्हणाले की 35 वर्ष झाल्यानंतर एवढी रक्कम मिळवू शकतो किंवा आपण कमवू शकतोय. पण हे एवढं अशक्य असताना देखील एवढ्या रकमेचं दागदागिने तुमच्याकडून हरवलेलं आहे, तर तुमचा मानसिकता कशी असेल त्यावेळेला? मानसिकता म्हणजे काय, मी वर्ष झालं रोज बघते त्या कपाटाकडे, अजून मला मी बघू शकत नाही. बघू रोज असं दिसतंय ते, त्याला मी अच्छा. अजून पाहिलं नाही डोकावून. काय होत असेल माझ्या मानसिक अवस्था माझं मलाच माहिती आहे. 1 गुंज तोळा एक घ्यायला म्हणलं तर आजकाल लोक, आजकाल आणि मुद्दाम जर लोक म्हणतात की नाही आज 180 झाला, 1-1.5 लाख झाला, दीड असं लाख. बोलल्यानंतर अगदी धडधड मला होते. काय होतं हे बरोबर आहे. माझी कंडिशन बरोबर. कोणीच समजावू शकत नाही. कारण अगदी आताची बरोबर आहे. मी बरोबर आहे स्वस्त ह्याच्यात घेतलेलं आहे, त्या काळात घेतलेले. ठीक आहे. माझ्या वेळेस तेव्हा पगारही आमचा कमीच होता. पगार कमी होता तेव्हा सोन्याचा भावही कमीच होता. अक्षरशः मुलांच्या डिलिव्हरीच्या वेळेस मला जेवढे 3-4 महिन्याचा पगार एकत्र आला की मी ते साठवून ठेवलं होतं. काही सासूचं होतं, काही सुनेचं होतं. मुलीच्या लग्नासाठी राहावं आपल्या मुलीसाठी म्हणून मिस्टरांनी ठेवलं होतं तेवढं, की त्यांची ती आठवण, आमच्या काही भावना आहेत त्याच्याशी जोडलेल्या आहेत. ते किती म्हणजे हे आहे, पैसा घेऊन येऊ शकते पण त्या भावना माझ्या भावना गेल्या. आज घेऊन. 1.5 वर्ष झालं माझ्या डोळ्यातला चष्मा बरोबर, वेगळा बरोबर लागला, आहे. पुन्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन, मणक्याचं ऑपरेशन, एवढे मला सांगितले पण मी करू शकले नाही. पण अधिकाऱ्यांना मात्र या संदर्भामधले काहीही माहित नाहीये, नाही की त्यांनी फक्त थापा मारतात किंवा सुगावा लागत नाही, काय करत नाही, काही नाहीये. परंतु एवढ्या रकमेचं दागदागिने गेल्यानंतर ही अधिकारी एवढे शांत का बसू शकतात आणि कसे बसू शकतात? अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने, की अशा प्रकारच्या महिलेचं जर समजा एवढ्या मोठ्या रकमेचं दागदागिने जर समजा चोरीला जात असेल, 15 महिने पूर्ण होत आहेत साहेब, कृपया करून या 35-40 लाखाचे जे दागदागिने हरवलेले आहेत किंवा चोरीला गेलेले आहेत, त्याचा किमान त्याचा सुगावा लावून त्याचा तपास करून अशा प्रकारच्या या एकदम निर्दयी असलेल्या या महिलेचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये रकमेचं जर दागदागिने तुम्ही जर तपास करून दिलात तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितपणे मिळेल. मॅडम, मला एक सांगा, हे दागदागिने तुम्ही कशा पद्धती कोणकोणत्या रूपामध्ये होतं? 8 बांगड्या होत्या, अच्छा. 6 तोळ्याच्या अशा 8 बांगड्या, 6 12 तोळे आणि 5 तोळ्याच्या पाटल्या अच्छा. आणि 3 तोळ्याचं मंगळसूत्र. 3 तोळे. आणि हे छोटे छोटे असे पेंडंट असतात की बदाम वगैरे हम्म. गळ्यातले छोटे छोटे, ते 2-3 नाकातले मोरण्या. त्याचं तर मी लिहिले नाही उल्लेख, फक्त 20 तोळे असं मोहगम, फक्त पाटल्या बांगड्या मोठ्या गोष्टी आणि मोठ्या मंगळसूत्र, ठेवल्यात. या अच्छा. तिन्हीच लिहिलं 20 तोळे. हां. आणि हे 1.5 किलो चांदी जे आहे ते कुठल्या दागिन्याच्या रूपामध्ये आहे का हो, दागिन्याचं. भांड्याच्या रूपामध्ये भांडी रूपामध्ये आहे? तामण आहे, 4 करंडे आहे, वाट्या 6, फुलपात्र, तांब्या, निरांजन, अत्तरदाणी,
सगळे त्याचे फोटो सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला सगळं माहित आहे की घरामध्ये काय होतं. कोणकोणत्या प्रकारचे दागिने तुम्ही ठेवलेले आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे. ए टू आणि झेड. या दागिन्याच्या संदर्भामध्ये असलेले तुम्ही जिथं खरेदी केलेला आहे त्या संदर्भामध्ये दुकानदाराच्या पावत्या देखील आहेत. तुमच्याकडे आहेत आणि या पावत्या ही तुम्ही दिलेले आहेत. FIR नोंद करत असताना अधिकाऱ्यांना तुम्ही दिलेला दिलेले आहात, आहेत. सादर केलेल्या आहेत, तरीही त्याचा तपास होत नाहीये. नाही. पण तपास 15 महिने झालेलं नाहीये. यावर तुम्ही काय सांगाल? आता काय म्हणजे कुठे असमर्थता तुम्हाला दिसून येतं? मला त्यांच्यावर फक्त असं बोलल्यानंतर वाटतं की हे तपासतीलच म्हणून मला वाटत होतं, परंतु आता मात्र माझा विश्वास म्हणजे उडाला लागलाय. कारण मला अगदी भावाप्रमाणे बहिणीप्रमाणे म्हणून ते मला हेच सांगतात दरवेळेला, अच्छा. तुमच्या भावाप्रमाणे आहे, मी अजून सुद्धा कायमस्वरूपी तपास चालू आहे, एवढंच बोलतात. पण मला तर काही दिसत नाही त्याच्यात, म्हणजे काहीच आम्ही जायचं आणि भेटून यायचं एवढंच बोलायला लागले. आता तर फोनही उचलणे झालेत. म्हणजे मीच थकले शेवटी, म्हणजे जे देवाच्या ह्याच्यात असेल माझं कष्टाचं तर येईल, एवढं एकच माझा विश्वास आहे आता ह्याच्यावरच. नाही, आता तुम्ही अधिकारावर विश्वास ठेवलात किंवा त्यांनीही तुम्हाला बहीण भाऊ काय तर हेच. म्हणून थोडं फक्त शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आपल्याला असंही वाटतं की एवढ्या रकमेचे दागदागिने गेल्यानंतरही जर समजा आपल्याला मिळत नसेल तर आपली परिस्थिती काय असेल याचाही विचार तुम्ही करत असाल. रोज एक झोप येत नाही. एक आठवण दिवस आली की झोप येत नाही. अगदी मध्यरात्री उठते, त्या कपाटाकडे बघते, माझ्या नवऱ्याने एवढं मुलीसाठी म्हणून ठेवलेलं होतं, माझ्या मुलीचं लग्न आहे, तर ती मुलगी म्हणते माझं मम्मा काही काळजी करू नको. असं म्हणल्यानंतर पुन्हा काय वाटतं की जाऊ दे, गेलं तर गेलं, जेव्हा येईल तेव्हा येतील. त्यांना निर्दयी त्या लोकांना येईल दया माझ्या मुलीकडे बघून, तर माझे सोन्यासारखे लेकरं आहेत. मी त्या लेकरालाच माझे सोना चांदी समजते आता. डोळ्यात हेच अश्रू म्हणा. येतो मॅडम तुमच्या. रडून तिथं माझं पाणी की हे गेलंय. अधिकाऱ्यांनी देखील थोडंसं लक्ष देणं अपेक्षित आहे की तपास थोडंसं जलद गतीने करावं की अशा प्रकारच्या एक छोट्याशा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये असलेलं एक छोट्या छोट्या रकमेतून बचत केलेल्या रकमेचा वापर करून त्यांनी थोडं सोनं त्यांनी बचत करून ठेवलेलं आहे. केवळ भविष्य कालावधीमध्ये मुलांच्या लग्नासाठी त्याचा वापर होईल. अशा अबला असलेल्या या महिलेचा किमान कृपया थोडंसं तरी आपण दया करून तपास लवकर लावून देण्याची मी विनंती करतोय. मी त्यांनाही थोडंसं धीर देण्यासाठी मी विनंती करतोय. मॅडम, थोडंसं धीर धरा की आपण अधिकाऱ्यांना थोडंसं विश्वासामध्ये घेऊ किंवा अधिकाऱ्यांना आपण पुन्हा एकदा विनंती करू की आमच्या मार्फत जर आम्हाला काही शक्य होत असेल तर आम्ही ही अधिकाऱ्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण ह्या दागदागिन्यामध्ये असलेला तुमचा जो त्याला काय म्हणतात थोडंसं असलेली भावना जी आहे ते भावना तुम्ही फार दुःखामध्ये सांगितलेलं आहात. पण हे जे दागिने तुम्ही ठेवलेले आहेत ते कोणाकोणासाठी होते? त्या मुलीसाठी माझे स्वतःचेच होते. मला हाऊस होती घरात घालायची, कधी जायचे. बाहेर लोक काय म्हणायला लागले, घरातही ठेवू नका, बाहेर घातलं की हे. त्यामुळे मी जपून ठेवलं होतं. बाहेर बँकेतही गेलं तरी काय सांगता येत नाही. आज कुणावर विश्वास ठेवायचा, कोणाचं? म्हणून बरोबर आपण आहे. हाऊस भागवावी म्हणून मी कधी घालायचे कधी घालायचे, ही माझी चूक झाली. आता काय करणार, पुन्हा मुलीसाठी म्हणून माझं एकच होतं ते की माझ्या मुलीला लग्नात काहीतरी घालावं लागेल, कारण महाग तर खूप झाले सोनं, म्हणून मी ठेवलं होतं. बरोबर हा आहे. एकच हेतू होता. मुलाचं लग्न झालं, सुनेचं त्यांचं केलं होतं. माझं फक्त आता एवढंच होतं लक्ष. आता काही सुद्धा नाही माझ्या अंगावर, एक एवढं सुद्धा नाही सोनं. काय? बापरे, बापरे. सगळं गेलं. आणि आता माझी फक्त 2 वर्ष राहिली सर्व्हिस. मी काय कमवू शकते का सांगा एवढं? काही नाही, नाही करू 35 शकत. वर्षात कमवलं गेलं 2 वर्षात काय? मी काहीच करू 35 नका. वर्षाचं गेल्यानंतर 2 वर्षामध्ये काय? काही नाही. दादा, मला एक सांगा, हे जे सोनं गेलेलं आहे या संदर्भामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांना भेटलेला आहात असं म्हणतात, ते पुन्हा एकदा तिथं पत्र व्यवहार वगैरे काय केलेला आहे का? हा, परत स्मरणपत्र एक दिलं त्यांना परवा दिलंय. फेब्रुवारीमध्ये. हा. तिथे एवढे दिवस झाले तरी थोडा अजून आमचा काय म्हणजे निकाल लागला नाही, थोडे मदत करा. आणि हे स्मरणपत्र त्यांनी पोचही दिली आम्हाला स्मरणपत्र. बरं, स्मरणपत्र दिल्यानंतर पुन्हा एकदा भेटलात का तुम्ही? त्याच्यानंतर एकदा फोन समजा केला, फोन फोनवर तेच बोलतात, बरं. करू करू चाललंय तुमचं. चालू आहे तुमचं, अजून काय नाहीच. एक आहे, एक सस्पेक्टिव्ह आहे, त्यांना मी आता घेणार आहे असं बोलले ते परवाई. बस बस. ते सस्पेक्टिव्ह काय भेटलेला नाहीये, त्याला पकडलेलं नाही. पण प्रत्यक्षात ह्या चोरट्याच्या संदर्भामध्ये तपास त्यांच्याकडून चालू आहे किंवा नाही हे आपल्याला कशावरून कळणार? काय आता आपल्याला काय करणार, त्यांनी चालू आहे म्हणले की आपण चालू आहे म्हणायचं. काहीच नाही. बंधनी अच्छा. चालू आपल्याला तर काय करणार. त्यांनी त्यांची ड्युटी करतायत, मी आम्ही त्यांना आमचं कर्तव्य म्हणून तिथे जाऊन, तुम्ही आलाच नाही परत म्हणून तुम्ही एकदा गेलेले आलाच सारखे नाही. फोन केले, म्हणून आम्ही सारखं फोन लावतो, सारखं मेसेज जाऊन करते. भेटतो.
सीपी ऑफिसलाही जातो सारखं. या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना वगैरे भेटलात का तुम्ही? हो, सीपी कोणाकोणाला भेटलात? कबाडे साहेबांना गेल्या वर्षी भेटले होते. परत ते काय म्हणले, आमच्याकडे तुम्ही येऊ नका, फेब्रुवारीमध्ये तुमचं काम झालंय असं एवढं बोलले होते. बर असून ह्या शब्दावर त्यांनी हे केलंय, पुन्हा येऊ नका म्हणले आमच्याकडे, रडू पण नका आणि येऊ पण नका ह्या शब्दात बोलले त्यांनी मला. बर तेव्हा तिथं गेले नाही. मग पुन्हा सीपी साहेबाला आणि त्या काळे मॅडमला, पाटील आहेत ना अश्विनी पाटील, अच्छा, त्यांना अश्विनी दोनदा पाटील. भेटले. हा. क्राईम ब्रँचला एकदा भेटले. सीपी ऑफिसला मी 4 वेळेस जाऊन आले. बर तिथं तर माझा इतकं म्हणजे त्यांनी स्वतः मला चक्कर आली तिथं. तर अरे तिथं बापरे. गेला त्या ऑफिसमध्ये स्वतः क्राईम ब्रँचच्या लोकांनी मला उठवलं. हा. तिथं गेल्या वर्षी गेले होते एक फार 2-3 मोठी रक्कम महिन्यापूर्वी. आहे हो. त्यावेळेस गेल्यावर त्यांनी स्वतः, तिथल्या लेडीज होत्या, मॅडम एवढे हे करून घेऊ नका, त्यांनी स्वतः मला हे केलं. इतकी म्हणजे अवस्था हे झाली. आता रडून रडून किती रडून मी आता हाय पकून जरी गेले, डोळ्यातले अश्रूही कमी झालेले आहेत. अश्रू सुद्धा आता सुकून गेले खरं सांगायचं हा, म्हणजे. तेच तसंच म्हणजे झालं. शेवटी असं झालं पर्याय. पण हे काय थोडी रक्कम नाहीये ना, दागिने देखील थोडं नाही, एवढं कमावणं आता जर कदाचित ह्याच्यातून शक्य काही नाहीये. नाही. आजच्या काळाच्या या भावाप्रमाणे जर पाहिलं तर किती 1,80,000 ते असं हे होतं, टेन्शन येते म्हणून काहीच घ्यायचं नाही ते. मग त्यासाठी भाव उतरला तर बरोबर. कारण वाढत गेलं की आपलं थोडस टेन्शन दगदग वाढतं. जास्त वाढतो. वाट म्हणजे सगळे लोक म्हणतात, मॅडम तुमच्या जागी आम्ही राहिलो असतो तर आम्ही धरणीलाच पडलो असतो. बरोबर आहे ना. तुम्ही एकदम खरं, मी म्हणले परिस्थिती माणसाला स्ट्रॉंग बनवते. एक तर सिंगल मदर असल्यामुळे मला दोन्ही बाजू बाहेरच्या आणि घरात बरोबर आहे. 92 वर्षाचे सासरे आहेत. माझ्यावर सगळी जबाबदारी आहे बाहेरची, घरची. अच्छा अच्छा. शाळेची एचएम असल्यामुळे शाळेची जबाबदारी, घरची जबाबदारी. एचएम म्हणलं की काय अवघडच आहे. त्यामुळे मला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. Strong आणि मी बरोबर. माझ्या जबाबदारी एकटीला पार माझ्या मुलीकडे, सुनेकडे बघून मी त्यांना सोनं मानते बघा. आता ह्या जगात आता काय नाही, म्हणू, बरोबर आहे. आता दिलं ते- नाही मला सोनं तर मी त्यांनाच मानते. पुन्हा काय करू आता पाहिजे. मुलं ह्याच्यापुढे. म्हणजे सोनं चांदी मनाची पाहिजे. आता शेवटी तुम्ही अधिकाऱ्यांना काय मागणी करणार किंवा काय सांगू इच्छिता? एवढं सांगू काय सांगू इच्छिते इच्छिता? की माझं इतकी एकच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आता ह्या पुढे माझी तर आता सहनशक्ती म्हणजे आता खूपच होत आली आहे. तर प्रशासनाने यामध्ये थोडं आपल्याच घरातलं जर गेलं असतं तर काय केलं असतं हे एकच त्यांनी लक्षात ठेवून माझं लवकरात लवकर ह्या वर्षी पाडव्याचा माझा चांगला जावा. कारण 2 वर्षापूर्वीच मी पाडव्याला बघितलं होतं माझं सोनं. मी त्या सोन्याला चांदीला अजून पाहिलं नाही. ह्या पाडव्यापर्यंत कमीत कमी मला मिळावं एवढी एकच अपेक्षा आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं गाऱ्हाणे मांडलात, तुमचं मत व्यक्त केलात. दादा, तुम्ही आपल्या भावना इथं या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहात. पाहूया आपण संबंधित अधिकारी या विषयावर निश्चितपणे विचार करून तपास थोडंसं जलद गतीने करतील अशी अपेक्षा करून चर्चा तर होणारच. या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार, धन्यवाद.